कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकुटी जळाळी कारुण्य सिंधू भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। आता श्रावण महिन्यातला तिसरा श्रावणी सोमवार परवा आहे, तर परवा आहे 11 तारीख। 11 तारखेला तिसरा श्रावणी सोमवार आहे। आता या तिसऱ्या श्रावण सोमवारची पूजा कशी करावी, तिसऱ्या श्रावण सोमवारची आपल्याला सेवा काय करायची आहे आणि शिवामूठ कुठली आहे त्या संदर्भातली आजची माहिती आहे। व्हिडिओ सगळा बघा। सगळ्यात आधी तर आता श्रावण महिन्यातला उत्तरार्ध सुरू झालेला आहे। आता बोलता बोलता तिसरा श्रावण सोमवार आला आणि कधी श्रावण महिना संपेल आपल्याला सुद्धा कळणार नाही। श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, महत्त्वाचा महिना आहे। त्यात सोमवार म्हटलं तर मग आपली सगळ्यांचीच लगबग असते। नाही महिनाभर काही झालं पण सोमवारी तरी मला रुद्राभिषेक करायचा आहे, नाही मला जे आपलं काही शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करून झालं किंवा नाही करता आलं तरी सुद्धा मला शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण करायचा आहे, असं प्रत्येक महिलेच्या मनात वाटत असतं। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भगवान शंकरांची तिसऱ्या श्रावण सोमवारची घरच्या घरी अगदी साधी पूजा कशी करायची आणि ज्या काही सेवा आहेत त्या कुठल्या करायच्या तेच आता आपण बघणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। ज्या पद्धतीने आपण श्रावण महिन्यातील पहिला आणि दुसरा श्रावण सोमवार साजरी केला त्याच पद्धतीने आणि तेवढ्याच उत्साहाने आपल्याला तिसरा सुद्धा श्रावण सोमवार साजरी करायचा आहे, किंबहुना जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे। आता श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वितीयेला यंदाचा दुसरा श्रावण सोमवार आलेला आहे, म्हणजेच 11 तारखेला आहे। सर्वप्रथम आता भगवान शंकरांची उपासनाचा सगळ्यात महत्त्वाचा काळ हा प्रदोष काळ असतो। तुम्हाला जर प्रदोष काळी सेवा करणं शक्य असेल तर आवर्जून करावी, नाहीतर सकाळी तुम्ही अगदी घरातली कामं आटपून आपल्या मुलांचं घरातलं सगळं आवरून नंतरही भगवान शंकरांची उपासना केली तरी चालते। आणि खरं तर श्रावण महिना हा भगवान शंकरांच्या उपासनेचा महत्त्वाचा काळ असतो। त्यातल्या त्यात श्रावण महिना म्हटलं आणि सोमवार म्हटलं तर नक्कीच दुग्ध शर्कराच योग असतो आणि आपल्याकडनं असंच होतं की किती जास्तीत जास्त सेवा माझी होईल हाच आपण प्रयत्न करत असतो। जर तुम्हाला सकाळी भगवान शंकरांची पूजा करणं शक्य असेल तर सकाळी करावी, नाही तर तुम्ही प्रदोष काळ अतिशोत्तम आहे तेव्हा करू शकता। बऱ्याच वेळा अशा कमेंट्स आल्या की ताई सकाळी आम्ही फक्त साधी पूजा केली आणि प्रदोष काळी भगवान शंकरांची जी काही सेवा आहे रुद्राभिषेकाची ती केली तर चालेल का? हो, हरकत नाही। तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही सेवा करा। देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे। सर्वप्रथम आता जेव्हा आपण देवघराच्या समोर आपण जेव्हा पूजा मांडणी करत असतो किंवा भगवान शंकरांची उपासना करत असतो त्याच्यासाठी एक दिवा लावून घ्यावा आणि अर्थात दिवा लावल्यावर त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची असते, कारण आपण अग्निदेवतेच्या साक्षीने भगवान शंकरांची उपासना करत असतो किंवा कुठल्याही देवाची उपासना ही आपल्याला अग्निदेवतेच्या साक्षीने करायची असते। तुमच्या घरात शिवपिंडी असेलच, त्याच्याशिवाय आपलं घर हे पूर्ण होत नाही। तर बघा, जो काही शिवपिंडीचा जो निमुळता भाग आहे तर तो अर्थात दक्षिणेकडे असावा। सर्वप्रथम पाण्याने जलाभिषेक करायचा आहे। काहीही नाही म्हणणं होत शक्य तर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप करावा किंवा ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वातृकमिव बंधनात मृत्युर्मोक्षी यमामृता या मंत्राचा म्हणजेच महामृत्युंजय मंत्राचा अभिषेक करायचा आहे। सर्वप्रथम मी पाण्याने करून घेतला, नंतर दुधाने केला आणि त्याच्यानंतर मग मी पंचामृताने केला। मग तुम्ही फक्त दह्याने करू शकता किंवा फक्त तुम्ही मधाने करू शकता किंवा फक्त तुम्ही चंदनाने करू शकता। तुमच्याकडे जे उपलब्ध आहे त्याने तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करू शकता। फक्त पाण्याने जरी केलं तरी हरकत नाही। बघा, मागच्या सोमवारी आपण ज्यांच्याकडे गंगाजल होतं त्यांनी अभिषेक केला। आता मागच्या सोमवारी ज्यांना पूजा करणं नाही शक्य झालं तर त्यांनी ह्या सोमवारी आवर्जून करावी। आता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर अभिषेक करत असता तेव्हा अगदी शिवमहिम्न मराठीत आहे, हे तुम्ही पठण करू शकता। खूप सुंदर आहे शिवमहिम्न। ज्यांना रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही, रुद्राभिषेकाचे एवढे सगळे मंत्र पठण करणं शक्य होत नाही ना, त्यांनी आवर्जून आपल्याला शिवमहिम्न पठण करायचं आहे। जास्तीत जास्त शिवमहिम्न पठण करावं। आता माझं जर वैयक्तिक म्हणाल तर रोज रुद्राभिषेक करणं शक्य होत नाही, पण हो, शिवमहिम्न रोज महाराज माझ्याकडनं करून घेता, मी पठण करण्याचा प्रयत्न करत असते आणि परमेश्वरही ते करून घेतात।
आता आपण पाण्याने, पंचामृताने, दह्याने, दुधाने अभिषेक करून झाल्यावर आपली जी शिवपिंडी आहे ती जागेवरनं बाजूला करायची. मग ती स्वच्छ करायची. एका स्वच्छ वस्त्रामध्ये ती आपल्याला स्वच्छ करायची आहे. आणि नंतर आता बघा, सुरुवातीला मी पाण्याने जलाभिषेक केला. पाण्याचा अभिषेक करून झाल्यावर आता मला शिवमहिम्न म्हणायचं असतं. मग मी काय करते, गळती ठेवून देते आणि मग शिवमहिम्न म्हणून घेते. हे कधी करते, जेव्हा मला सोमवारचा उपवास असतो किंवा श्रावणी सोमवार नसतो तेव्हा. आणि जेव्हा श्रावणी सोमवार असतो तेव्हा मग मी ह्याच पद्धतीने संपूर्ण रुद्राभिषेक पठण करून घेते. काही जास्त वेळ लागत नाही, पाऊण तासात होतोच. अगदी तुम्हाला बघा, पहिल्या किंवा दुसऱ्या श्रावण सोमवारी नाही शक्य झालं तरी तिसऱ्या आणि चौथ्या श्रावण सोमवारी आवर्जून तुम्ही ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुमच्या सुद्धा मनोकामना. आणि भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे. नक्कीच ते भक्ताच्या प्रत्येक हाकेला धावून येतात. पण रुद्राभिषेक इतकी उच्च कोटीची सेवा आपल्याकडनं घडत असते आणि तुम्ही पण ती करावी. नक्कीच काहीही तुमच्या घरात एखादं विघ्न असेल, बाधा असेल, संकट असेल तर नक्कीच ते कमी होता. एवढं प्रभावी ते रुद्राभिषेक आहे. किंबहुना नाहीच शक्य होत तर कमीत कमी शिवमहिम्न तरी तुम्ही पठण करण्याचा प्रयत्न करा. आता हे सगळं करून झाल्यावर आपल्याला परत शिवपिंडी म्हणजे ताम्हणातून काढून बाजूला ठेवायची आहे. आणि आपल्याला आता भगवान शंकरांची पंचोपचार अशी पूजा करायची आहे. आता पंचोपचार पूजा म्हणजे आपण हळद कुंकू तर लावू शकत नाही, अर्थात आपल्याला भस्म अर्पण करून घ्यायचं आहे. आता बघा, ही जी माझी शिवपिंडी आहे तर मी स्वच्छ देवाच्याच वस्त्राने ही तुम्हाला साफ करून घ्यायची आहे. आणि हे सगळं करत असताना अगदी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय ह्या मंत्राचा मंत्र जप केला तरी चालेल. किंवा तुम्हाला जे भगवान शंकरांचं मग शिवचालिसा आहे, शिवमहिमा आहे, शिवस्तुती आहे, जे तुम्हाला शक्य होईल ना ते तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. सेवा करत असताना आपल्याला भगवान शंकरांना भस्म अर्पण करायचं आहे. भस्म आता भगवान शंकरांना तुम्ही चंदन किंवा भस्म अर्पण करू शकता. त्याच्यानंतर कापसाचं वस्त्र जर असेल तुमच्याकडे तर तेही तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. हे सगळं करत असताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा. देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे, पण तरीसुद्धा आपण ही कृतज्ञता, आपल्याला ज्या परमेश्वराने एवढं काही दिलं आहे तर आपण हे देवाचं खूप काही देणं लागतो. तुमच्या घरात जर एक जरी बेलपान असेल तरी ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. नाहीतर फूल असेल, मग धोत्र्याचं फूल असेल, फळ असेल तर ते तुम्हाला भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. तुमच्या घरात जर अगदी पांढरे फुलं असेल कुठले पण तर तेही तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता. जेवढे फुलं आहेत तेवढे तुम्हाला अर्पण करायचं आहे. आता मी जे पिवळ्या रंगाची फुलं अर्पण केलेल्या नाही आहे ते मी फक्त बाजूला ठेवले आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला एक तरी बेलपान भगवान शंकरांना अर्पण करायचं आहे. जेवढे तुमच्याकडे उपलब्ध असेल तर ते तुम्ही करू शकता. शिव अष्टोत्तर नामावली म्हणजेच काय, भगवान शंकरांचे 108 वेळा नामजप तुम्हाला करायचा आहे. नाही शक्य होत तर फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा सुद्धा मंत्रजप तुम्ही करू शकता. आणि जेवढे बेलपान तुमच्याकडे आहे तेवढं तुम्ही अर्पण करू शकता. खरं तर श्रावण महिन्यातील सोमवारी आपल्याला भगवान शंकरांचं आवडतं झाड म्हणजे बेलाचं झाड याची सुद्धा पूजा करायची असते. आता तिसऱ्या श्रावण सोमवारची जी शिवामूठ आहे तर ती मूग असणार आहे, मुगाची डाळ नाही. जी अख्खाली मूग असते ना, हिरवी मूग तुम्ही आता बघितलं, तर ती शिवामूठ असणार आहे. तर ती आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायची आहे. आणि शिवामुठीचा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे. आता शिवामुठीचा मंत्र काय आहे तो तुम्हाला माहिती आहे, तरी पण एकदा मी तुम्हाला सांगते. शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरे दीर भावा, नणंद जावा, भ्रतरा ना आवडतीची आवडती कर रे देवा, असा मंत्र म्हणायचा आहे. आता ज्या महिला कुमारिका आहे त्यांनी काय म्हणायचं तर बघा, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण कर रे देवा, किंवा माझी मनोकामना पूर्ण कर रे देवा, असं म्हणायचं आहे. जेव्हा पुरुष मंडळी शिवामूठ अर्पण करतात त्यांनी सुद्धा हाच मंत्र म्हणायचा आहे. आता नैवेद्याला काय अर्पण करायचं तर तुम्ही अगदी खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. एखादं फळ असेल तर ते तुम्हाला अर्पण करायचं आहे. बघा, भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही नैवेद्य अर्पण करता तेव्हा तुळशीपत्र ठेवत नाही. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकरांना तुळशीपत्र सुद्धा तुम्ही आपण अर्पण करू शकत नाही आणि ठेवू सुद्धा शकत नाही. तर तो एक नियम आहे. बाकी ज्या पद्धतीने 2 श्रावण सोमवारची तुम्ही पूजा केली त्याच पद्धतीने तिसऱ्या श्रावण सोमवारची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. आणि मेन म्हणजे कापूर आरती करायची आहे. कर्पूर आरतीशिवाय भगवान शंकरांची पूजा अपूर्ण आहे. तुम्हाला कर्पूर आरती सुद्धा करायची आहे आणि ती जास्त प्रिय आहे भगवान शंकरांना. मग तुम्हाला जी आरती आवडते ती आरती करावी आणि छानपैकी भगवान शंकरांची तुम्ही सुद्धा पूजा करावी.
कापूर आरतीशिवाय भगवान शंकरांची पूजा अपूर्णच आहे। आणि हे सगळं करून झाल्यावर जी काही शिवामुठीची कहाणी ना ती आवर्जून वाचावी किंवा ऐकली तरी चालेल। जर तुम्ही पहिला किंवा दुसरा सोमवारी केली नसेल तर तिसऱ्या सोमवारी तरी आवर्जून ऐकावी। तुम्ही बघितलं, याच पद्धतीने आपल्याला घरातल्या घरात साध्या पद्धतीने पूजा करायची आहे। एक बेलपान असेल तरी पण तुम्ही अर्पण करू शकता। पण आता हे सगळं करत असताना किंबहुना हे सगळं करून झाल्यावर दिवसभरात काय सेवा करायची ते आपण बघूया। सगळ्यात आधी तर शिवामुठीची कहाणी आवर्जून ऐकावी किंवा पठण करावी, श्रवण करावी। जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। दुसरं येतं ते महत्वाचं की शिवलीलामृताचा 11वा अध्याय आवर्जून पठण करावं। ज्या घरात शिवलीलामृताचा 11वा अध्याय पठण केला जातो तिथे साक्षात रुद्राभिषेक केला जातो, रुद्रपाठ केल्याचं फळ आपल्याला मिळतं आणि त्याच्याबरोबर ब्रह्मानंदाची प्राप्ती होते असं म्हटलं गेलं आहे। म्हणून आवर्जून, नाही शक्य झालं पठण करणं तरी श्रवण तरी करा। आणि खूप साधा सोपा आहे, तो समजेल पण आपल्याला या पद्धतीने आहे, म्हणून तुम्ही ऐकू तरी शकता। आता ज्यांना मासिक धर्म सूतक विटाळ असेल किंवा अगदी आम्ही गावाला आहोत तिथे सुद्धा तुम्ही सेवा ऐकू शकता किंवा करू शकता। मासिक धर्म सूतक विटाळ असल्यावर सेवा तुम्ही ऐकू शकता, सेवा ऐकायला काहीच बंधन नाही, पण एवढंच की आपण सेवा करू शकत नाही। त्याच्याबरोबर येतं ते आपल्याला सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगत असते की पितरांची सेवा सुद्धा करायची असते म्हणून द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम अतिशय सुंदर आणि खूप प्रभावी ते तुम्हाला पठण करायचं असतं। आणि अर्थात ते सेवेच्या आधीच करा, कारण मी माझ्या पितरांसाठी सेवा करत आहे। मी नेहमी सांगत असते की मृत्यूनंतरचा ज्यांनी कोणी गरुड पुराण ऐकलं आहे तर तो सुद्धा प्रवास खडतर असतो। आणि ज्या पद्धतीने आता अमावस्येला पितर हे पितृलोकातून पृथ्वीवर येत आहे, म्हणून त्यांच्यासाठी त्यांचा जो प्रवास सुरू झाला आहे ना त्या प्रवासासाठी सुद्धा आपल्याला सेवा करायची असते की कुठे अडचण नको, त्यांना कुठलं दुःख नको, त्यांना कुठला त्रास नको, ज्यांच्यासाठी म्हणजे मला जेवढं करता येईल तेवढं आपल्याला पितरांची सेवा करायची असते। दुसरं येतं ते तुम्ही शिवचालिसा पठण करू शकता, शिवअष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकता, शिवस्तुती तुम्ही पठण करू शकता। जेवढं तुम्हाला शक्य होईल भगवान शंकराचं नाही ना तर एक माळ तरी महामृत्युंजय मंत्राची करायची। महामृत्युंजय मंत्र खूप प्रभावी आहे। या श्रावण महिन्यात तुम्हाला अगदी सोमवारी काही नाही शक्य झालं तर एक माळ महामृत्युंजय मंत्राची आवर्जून पठण करा। बघा, आपण संसारिक अडचणीत आहोत, आपल्याला जेवढं होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि सगळ्या महिलांची पारायण चालू आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत। असं होतं की एक झालं की लगेच दुसरं सुरू होतं, दुसरं नाही होतं लगेच तिसरं सुरू होतं, पण ठीक आहे, कारण हा महिना जेवढा पवित्र आहे आणि ह्या महिन्यामध्ये शिवतत्व खूप जास्त प्रमाणात जागृत असतं, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त थोडेसे आपले पण जीवाचे हाल होतात, पण तरी पण आपल्याला सेवा चुकवायची नाही आहे। जेवढं शक्य होईल तेवढं करण्याचा प्रयत्न करा। भगवान शंकर जन्म देण्याचं काम हे ब्रह्मदेवाने केलं आहे। मृत्यू हे अंतिम सत्य आहे जे भगवान शंकरांच्या हातात आहे, म्हणून त्यांच्यासाठी किंवा आपले जे काही पित्र आहे, आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकरांची सेवा करायची आहे। तर चला, आजच्यासाठी फक्त इतकाच, झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।